न बांध वरनं फोडा येतो का खालनं? हा, आम्ही आपलं काय बोलत नाही, त्याचा बरा फायदा घेता येईल. बोलत नाही ना व बोलायचंच नाही. आणि तू तो मला शहाणपणा शिकवू नकोस. चल निघत ना. म्हणजे ही जबरदस्ती झाली. हा, त्या बघा, बांध माझा आहे, मी गवत काढणारच. हा, आणि तुम्हाला काय करायचं ते करा. जा. जाग्या, माझ्या डोसक्यात शिरू नको. आणि तसा बी तुझा लय जुना हिशोब आहे. आणि मी बी हिसाब करायला तयारच आहे. हा, तुला लेगा लयच मस्त. संत्या तू मध्ये पड नको. अरे ह्याला लय मस्ती आहे. ह्याचा जीवच घेणार आहे. मी काय म्हणतो ऐका जरा. तुम्ही जर एकमेकाचा जीव घेतला तरी आम्हाला काय 3 दिवस सुतक पाळायचंय. पण झालं काय ते तर सांगा की. अरे मी गावात काढत होतो. हा, तर ही म्हणते गावात काढू नकस. आता मला सांग, माझ्या बांधाला गावात काढतोय, ह्याचा काय संबंध अडवायचा? हा, तुला सांगेल की काय संबंध आहे तो. हा, ते का आमचा बांध रेटलायच ती रेटलायच आणि वरून तुझी दादागिरी व्हायला. हा, तर दादागिरी कोण करते अख्ख्या गावाला माहित आहे. हा, आणि मला आम्ही काय काल गावात आलो. हो ना तुम्ही तरी ग बसा की 4 माणसं गोळा करा आणि मग बघा बांध कुणी रेटलाय ती. मागच्या टिपण्याला माणसं बोलवली होती तेव्हा त्याला सांगितलंय या बांधाला गावात कापायचं नाही. हा, माणसं बी तुमच्याच ऐकण्यातली, चाय तिकडं न्याय करणारी. हा, अहो मामा नाही त्या गोष्टी कशाला भांडत बसलाय. माणसाचं कसं असतं, सगळं वावर पडून राहिलं तरी चालेल, पण इथपर बांध सोडणार नाही. नाही 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 एकतर गेला तरी चालेल, पण तुला ह्या बांधाला गावात कापून देणार नाही. हा, शेतकरी ह्यातच मागा राहिलाय. गावकीभर जमल पण भावकीभर जमायचं नाही. अहो इथपर बांध काय मड्यावर नेणार आहे का? त्या विषय सोडून जाऊ तुम्ही घरी. विषय सोडून उद्याच मोजणी मागवतो, मग कळेल तुला. मिळाला का वकील? वकील मिळाला, पण पैसे लय मागतो. या मग आता पैशाचं काहीतरी करायला पाहिजे. तुम्हाला म्हणलं होतं इथंच पोलीस स्टेशनामध्ये मिटवून घ्या. आता हे कोर्ट कचऱ्या झेपणार आहेत होय आपल्याला? अगं तो पण प्रयत्न करून बघितला, पण त्या सरपंचाचा हात लय वरपर्यंत पोचल्यात. तिथं तरी आपल्याला दाद लागून देते ती वय, आणि तिथं बी त्या सरपंचानं पैसा दाबला असेल. काय बाया, गरीबाचा न्याय राहिला नाही. म्हणजे मोजणी आपल्या बाजूने होऊन बी ह्यो गोळ हाय वय. किती मागतोय वकील पैसा? सुरुवातीला 10,000 द्या म्हणतोय. 10,000? 10,000 तर भागल का? तसं काय सांगता येत नाही. आता केस किती दिवस चालल आणि किती दिवस नाही. पण तुम्ही तर त्या सरपंचाच्या नादाला कशाला लागायचं? मिटलं होतं एकदाच, आणि आपली परिस्थिती हाय वय त्याच्यावर लढायची. वाईच कमी बापाचं झालं तर काय होतंय? हो तर म्हणल, नाही तर नाही तर म्हणल. त्या ईदभर बांधासाठी काय आयुष्यभराची कमाई घालणार हवे कोर्ट कचऱ्यात? आणि आपल्यापाशी हायच काय हो? एखादं वावर काय लागायचं ह्या वादात? ते काय नव्ह, आपलं वावर हाय तेवढं कसून खाऊ. अगं मला तरी काय हौस आली का त्याच्याबरोबर वाद घालायची? नाही नव्ह, मग माझं ऐका. आपण त्या सरपंचाकडे जाऊ आणि त्याची माफी मागू. ऐका एवढं. पप्पा, अहो काय म्हणतात जगुनाना, ऐकून तरी घ्या. तू मला काय सांगू नको, मी एकदा सांगितलंय ना. म्हणजे तुम्हाला कुणाचंच ऐकायचं नाही म्हणा की. काय ऐकायचंय? हात उचललाय माझ्या अंगावर. सरपंच, अहो रागाच्या भरात झाला असेल इकडे तिकडे, माफ करा. होय, एवढा वेळ जाऊ द्या की, माफ करा. सरपंच एवढं म्हणतात तर त्या की विषय सोडून कशाला वाद वाढवताय. अहो जमीन राहायची जागेवर, उगाच कोर्टाची भर व्हायची आणि आयुष्याचे केस लागण्यात काय त्याचा उपयोग आहे? अहो काय कायचं आयुष्य गेले या जमिनीच्या वादात. कोर्ट कचेऱ्या करून तो बाळूनाना मेला, अजून निकाल नाही त्याच्या केसचा. आमच्याच्याने नाही व्हायचं केस लढायचं. अहो समजा वावर घ्या, पण गरीबाला नका दाडाला लाव. अरे वावर घ्या म्हणजे काय भीक देतो का मला? केले ना एकदा केस, काय होईल ते होईल कोर्टात. पाया पडतो सरपंच, एवढं माफ करा. अहो, एवढं हे तुला सरळ एका भाषेत सांगितलंय ना, मी केस मागे घेणार नाही. चल नाही घेत ना.
हे असलं कराल ना असं कधीच वाटलं नव्हतं. एवढं काय वेळा करतात तरी ऐका ना म्हणजे. म्हणून काय केस माग घ्यायची का? घेतली म्हणून काय होतंय? दिलदार माणूस म्हणून गावात तुम्हाला मान आहे आणि नको त्या गोष्टींसाठी कशाला अडून बसताय? अरे पण केस माग घेतली तर लोक काय म्हणतील गावात? आता तर कुठे चांगले म्हणतात, नावच ठेवतात की. सरपंच अहो आतापर्यंत एवढं रुबाबात जगला, ह्या वयात कशाला उगाच नाव खराब करून घेताय? हे बघ, लोक नावं ठेवू दे नाही तर तोंडात शान घालू दे, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हे बघा, आता तुम्हाला कोणाचं ऐकायचंच नाही तर शेवटचं सांगू का? आजपासून आपला तुमचा आणि आमचा संबंध संपला. संबंधच काय, घराची पायरी बी चढणार नाही. मला बी माहेर तुटलं. माझ्या घरी ना सुखी आहे मी. काहीच संबंध नाही ठेवायचा तुमच्याशी. जगू का हो सरपंच? फार काळजी करू नको, मी भांडाय नाही आलो तुझ्या संग. या की घरात या. नाही घरात नको, झालं गेलं जाऊ दे, ती वावरच तू कस. सरपंच अरे खरं सांगतो या, अरे हाय ती जमीन कसायची होईना आणि कशाला वाद घालायचा? लागलं तर हिरीचं पाणी पण देतो. अरे खा की करून. या की चहा घ्या. आता चहा बरं, चला चला. या.